तुकाराम ज्ञानबा तुकाराम इथं ध्वजाच्या इथं पंचपदी द्यायला समोर बघा समोर पुढे या सगळे खाली शहर हे मराठवाड्याचं खातर दुसऱ्या पुन्हा असं म्हणून ओळखलं जातं. एक सांस्कृतिक केंद्र असलेलं, शैक्षणिक आणि आध्यात्मिक असं सगळ्याच दृष्टीनं केंद्र असलेलं शहर म्हणून ओळखलं जातं. आणि या अंबाजोगाई शहरामध्ये आषाढी वारी निमित्त अनेक दिंड्या म्हणजे जवळपास शेकडो दिंड्या इथून प्रस्थान करतात पंढरपूरकडे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं असं म्हणजे की ज्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी कीर्तन परंपरा सुरू केली आणि वारकरी संप्रदायातला पहिला अभंग लिहिण्याचं काम ज्या संतांनी केलं, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की ज्ञानदेवे असं नाही, ते नामदेवे रचिला पाया तुका झाला शेकळ असं, त्या उक्तीप्रमाणे संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अंबाजोगाई शहरातनं पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्याचबरोबर संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची शिष्या म्हणून त्यांना वारकरी संप्रदायामध्ये ओळखलं जातं अशा संत श्रेष्ठ जनाबाई याच अंबाजोगाई शहरातनं पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्याचबरोबर शेगावचे गजानन महाराजांची दिंडी जी पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये किंवा सर्व दिंड्यामध्ये शिस्तीचं एक प्रतीक म्हणून ओळखली जाते अशी दिंडी म्हणजे गजानन महाराजांची, ती सुद्धा दिंडी आपल्या अंबाजोगाई शहरातनं जाते. आणि अशा शेकडो दिंड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. पण या वारी मार्गावर या आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये जे काही अनाधिकृत जे मांस विक्रीचे जे दुकान आहेत ते इतकं ते कसं तरी वाटतंय मनाला की ते वारकरी चालले आहेत, ते रोडवर तसंच ते दुकान चालू आहे. हे प्रशासनाने विनंती आहे प्रशासनाला की या वारीच्या कालावधीमध्ये, कारण दिंड्याचं प्रस्थान सुरू झालं आणि शेवटपर्यंत सगळा कार्यक्रम प्रशासनाकडे आहेच म्हणजे, आणि आम्हाला जेवढ्या दिंड्या माहिती आहेत तेही आम्ही प्रशासनाला नेहमी सांगतोय म्हणजे की त्या पद्धतीनं तेवढ्या कालावधीमध्ये उघड्यावर मांस विक्री म्हणजे जे अनाधिकृत ते बंदच करा, पण अधिकृत आहेत त्यांना सुद्धा निर्बंध घालून म्हणजे की कुठलंही प्रदर्शन या वारी मार्गावर त्या मांस विक्रीचं अजिबात होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी म्हणून हे सगळे वारकरी मंडळ म्हणजे विनंती करायला आले. मला वाटतं वारकऱ्यांच्या वतीने पहिली विनंती की प्रशासनाकडे, त्यामुळं प्रशासनाने आम्हाला ह्या संदर्भामध्ये तातडीने पावले उचलावीत आणि बंद करावं एवढीच फक्त विनंती. ते काय तर समजा त्यांचं हलवता नाही आलं तर ऍटलीस्ट त्यांचं आडोसा सगळा ते दिसणार दृश्य, तुम्हाला दृश्य कुठल्या रस्त्यावर ते दिसणार नाही याची दक्षता 100%.